नमस्कार. संदेश यूट्यूबवर आपलं स्वागत. गेल्या काही दिवसापासून उजनी परिसरामध्ये फार मोठी घालमेल सुरू झालेली आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शासनानं उजनी जलाशयासंदर्भातल्या ज्या संपादित केलेल्या जमिनी आहेत, परंतु संपादनामध्ये ज्या गेलेल्या नाहीत किंवा ज्या जमिनी पाण्यामध्ये गेलेल्या आहेत परंतु जसजसं पाणी खाली जाईल तसतसं ज्या जमिनी रिकाम्या कोरड्या होतात, उघड्या पडतात, त्या जमिनी म्हणजे गाळपेर जमिनी मूळ मालकाला शासनानं काही कर घेऊन इतके वर्ष त्यांना वहिवाटीसाठी दिलेले आहेत. आता त्याच जमिनी शासनानं पुन्हा ताब्यात घेण्यासाठी नोटिसा शेतकऱ्यांना काढलेल्या आहेत आणि त्यामुळं या उजनी काठावरील संपूर्ण पुनर्वसित शेतकऱ्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्या संदर्भात तीव्र असंतोष आणि चीड निर्माण झालेली आहे. आता या परिस्थितीमध्ये नेमकं काय आहे, शासनाचं धोरण काय आहे आणि शेतकऱ्याचं काय धोरण आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. खरं तर यामध्ये आज हा अध्यादेश निघालेला नाही. आपल्यासमोर आपल्याला माहिती जर असेल तर अध्यादेशामध्ये शुद्धीपत्रक जे झाले ते नंतर झालेलं आहे, पण खरा जो अध्यादेश निघालेला आहे तो 17 जून 2019ला हा शासनाने अध्यादेश काढलेला आहे. आणि त्या अध्यादेशामध्ये काय केलं आहे की जलसंपदा विभागानं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये ज्या काही शासनाच्या जमिनी आहेत त्या जमिनी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला द्यायच्या आणि त्या डेव्हलप करायच्या आणि त्याचं रूपांतर पर्यटनामध्ये किंवा इतर वेगवेगळ्या नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीनं करण्याचा हा एक चांगला असा उदात्त विषय आहे. त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आता जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये जलसंपदा विभागाने आजपर्यंत 138 मोठे प्रकल्प म्हणजे उजनीपेक्षा कमी जास्त पातळीचे असतील असे 138 मोठे प्रकल्प केलेत, 255 मध्यम प्रकल्प केलेत आणि 2862 लघु पाटबंधाऱ्याचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. आणि या सर्वांसाठी हा GR आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता यामध्ये काय झाले, अनेक धरणस्थळ जे आहेत हे अतिशय निसर्गरम्य वातावरणात आहेत. म्हणजे काही सह्याद्रीच्या किंवा सातपुडा पर्वताच्या रांगेमध्ये अशा अनेक ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी ही धरणाची निर्मिती झालेली आहे, प्रकल्पाची निर्मिती झालेली आहे. आणि त्या धरणाच्या सानिध्यामध्ये आजही जलसंपदा विभागाची 146 विश्रामगृह आहेत आणि काही धरणस्थळं विश्रामगृह या ठिकाणी त्यांना डेव्हलप करणं म्हणजे बांधा, वापरा आणि हस्तांतरण करणं म्हणजे BOT तत्वावरती जर विकसित केल्या तर ग्रामीण भागामध्ये हे मोठं पर्यटन होऊ शकतं. असा हा म्हणजे शासनाचा म्हणा किंवा जलसंपदा विभागाचा तो निर्णय आहे. आणि त्या दृष्टीनं महामंडळाला महसूल जो स्रोत आहे तो मिळणार आहे. आता यासाठी काय झालं आहे की जलसंपदा विभागानं पर्यटनक्षम विश्रामगृह, निसर्गकुटी, त्याचबरोबर त्या काही वसाहतीचा जो आहे त्याचा वापर हा सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर देण्याचं एक धोरण स्वीकारलेलं आहे. आणि त्यानुसार महामंडळाचा जो कायदा आहे तो जलसंपदा जो कायदा आहे त्याच्या कलम 18 उपकलम I नुसार पाटबंधारे आणि जलविद्युत प्रकल्प ठिकाणी परिसरात पर्यटन व जलक्रीडांना चालना देणे, उपकलम J नुसार तलावाजवळील जमिनी ज्यामध्ये ज्या लोकांना स्वारस्य आहे अशा व्यक्तींना किंवा संस्थांना त्यांनी भाड्याने देणे आणि त्याच्यातून त्यामध्ये एक विकसित सुधारणा करण्याचा आहे. त्याचबरोबर कलम 19 नुसार जलक्रीडा व मनोरंजनासाठी भाड्यानं देणे हा एक शासनाचा त्यामध्ये विभाग आहे. आता यामध्ये पर्यटनक्षम स्थळांचा विकास, खाजगी गुंतवणुकीस प्रोत्साहन म्हणजे जे काही ज्यांच्याकडे भांडवल आहे त्या भांडवलदाराची भांडवली रक्कम गुंतवणं आणि पर्यटनक्षम जी स्थळं आहेत त्या स्थळांचा विकास करणं, त्यासाठी नियमावली करणं, पर्यटन धोरणा सुसंगत ही सर्व विकास करणं, त्यामध्ये नौकानयन, जलक्रीडा,
मनोरंजन पार्क विकसित करणं, तसेच हस्तकला केंद्र उभा करणं, कॅम्पिंग तंबू अशा सुविधा देणं, रोपे सुविधा देणं, परिषद व प्रदर्शन ही निर्माण करणं, हिल स्टेशन विकसित करणं, पर्यटनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवणं, पर्यटन स्थळं आणि विश्रामगृह विकसित करणं, धरण जलाशय परिसरातील अतिरिक्त शासकीय ज्या जमीन आहेत, म्हणजे ह्याच्यातला जो 13वा कॉलम आहे, हा 13वा कॉलम जो आहे तो जो कॉलम आहे त्यामध्ये की शासकीय ज्या अतिरिक्त शिल्लक जमिनी आहेत, या शासकीय अतिरिक्त शिल्लक जमिनी डेव्हलप करणं आणि त्या जमिनी पुन्हा ताब्यात घेणं आणि त्याच्यावरती हे सर्व करणं, हीच गोष्ट आपल्याला नडते. आता या असणाऱ्या JRमध्ये काय झाले की या JRमध्ये सांगितलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी काय केले, 3 भाग केलेत. म्हणजे कोणाचे भाग 3 केलेत की ज्याच्यामध्ये विकास करण्याचा भाग आहे, तर त्यामधले म्हणजे धरणं पाहून त्यांनी काय केले, अप्रकार जो आहे, अप्रकारातील पर्यटन स्थळ म्हणजे जे काय की जलसंपदा विभागाची उपलब्ध पर्यटन स्थळं मालमत्ता जी आहे, म्हणजे आज रोजी ज्याच्यामध्ये पर्यटन स्थळ म्हणून ज्यांना आजपर्यंत विकसित केले किंवा तशी स्थिती आहे, या असणाऱ्या ज्या काही मालमत्ता आहेत, या मालमत्ता हस्तांतरित करायच्या त्रयस्थ व्यक्तीकडं आणि त्याचा कालावधी 10 वर्ष ठेवला. आता जो प्रकार आहे त्यामध्ये जी जागा आहे की पर्यटन स्थळाच्या दृष्टीने जी मालमत्ता आहे आणि ज्या ठिकाणी काही दुरुस्त करणं, बांधकाम करणं, गुंतवणूक करणं असं जे काम करावं लागणार आहे, तर त्या लोकांना 30 वर्षे करारानं ही धरणग्रस्ताच्या जवळची जागा देण्याचं किंवा त्या संदर्भातलं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा जे काही तिथल्या वास्तू आहेत, मालमत्ता ते देण्याचं विभागामध्ये आहे. आणि विभाग जो आहे त्यामध्ये जी फक्त जमीन भाडेतत्वावर द्यायचं आणि त्यामध्ये 30 वर्षाचा कालावधी ठरलेला आहे. आता हे जे आहे, या जे काही मालमत्ता द्यायच्यात PPFकडं, तर त्यामध्ये कसं ठरलेलं आहे की नेहमीप्रमाणे टेंडर पद्धती आहे. टेंडर काढणं, टेंडर घेणं आणि सोडवणं, आणि त्या अनुषंगानं त्यांनी एक समिती नेमली 7 लोकांची. मुख्य अभियंता अध्यक्ष आहेत आणि बाकीचे अभियंता वगैरे सदस्य सचिव आहेत. आता या टेंडर पद्धतीनं ह्या जमिनी देताना नेमकी काय काळजी घ्यायची, तर त्यात सर्वात महत्त्वाची काळजी घेतली की जर हे काही पर्यटन स्थळं निर्माण झाली, विकसित झाली, तर पर्यटकाकडून पशु पक्षी, वनस्पती, वन्य प्राणी यांना कुठल्याही प्रकारे बाधा पोहोचणार नाही, धरणाला बाधा पोहोचणार नाही, त्या परिसराचं नुकसान होणार नाही, कुठल्याही कामाला अडथळा येणार नाही, पाणी कमी जास्त सोडलं तरी त्याचा कुठल्याही पद्धतीने हस्तक्षेप करता येणार नाही, जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा नौकानयन वगैरे असे विषय चालणार नाही, असा हा JR 2019मध्ये काढलेला आहे. आता हा JR 2019मध्ये जो काढलेला आहे, तर त्यामध्ये आता काय झालं, तर 8 ऑक्टोबर 2025ला त्या JRला शासनानं शुद्धीपत्र काढलेलं आहे. त्यात बदल काय केला आहे, काही बदल नाही, फक्त एकच बदल आहे. पूर्वी जे होतं 10 वर्ष आणि 30 वर्ष होतं, त्याऐवजी 49 वर्षाचा कालावधी वाढवलेला आहे. आणि पर्यटन धोरण जे सन 2016चं होतं त्याऐवजी पर्यटन स्थळ 2022 असं वाचावं. म्हणजे या 8 ऑक्टोबर 2025मधला जो JR आहे तो JR आत्ताचा नाही, तो JR 2019चा आहे. आणि ह्याच्यात फक्त जो काही पूर्वीचा प्रतिसाद शासनाला मिळाला नाही, त्याचं कारण असं की 10 वर्षासाठी कोणी एवढी गुंतवणूक करायची, हा महत्त्वाचा प्रश्न होता. म्हणून त्याची कालमर्यादा वाढली आणि सरसकट 49 वर्ष केलेली आहे. आता यामध्ये आपण म्हणजे उजनी परिसरातील लोक एकदम का म्हणजे तीव्र असंतोष का किंवा तीव्र चीड का निर्माण झाली, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची परिस्थिती अशी झालेली आहे की शासनानं या संदर्भामध्ये नुकताच एक निविदा प्रसिद्ध केली आहे. आणि ही निविदा आता म्हणजे 25/2/26पर्यंत ती निविदा उघडण्याची त्यामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्या निविदेचा काय उद्देश आहे की उजनी जलाशयाची जी काही संपादित मालमत्ता आहे त्याची संपूर्ण म्हणजे जी काही पाण्याखाली गेले त्याचं मोजमाप करण्याचं आहे. आणि त्या मोजमापासाठी 1,71,00,000 रुपयाची ही निविदा आहे
की जी 25/2/2026 रोजी उघडली जाणार आहे, त्यासाठी टेंडर त्यांनी मागवलेलं आहे. आणि एवढंच नाही तर गेल्या महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांना या जलसंपदा विभागाच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत. या नोटिसातून त्यांनी सांगितले की जी काही अतिरिक्त जमीन आहे ती जमीन तुम्ही परत करा, नाहीतर तुमच्यावर शासकीय कारवाई केली जाईल. आता ही घटना घडल्यानंतर इंदापूर तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी कृषीमंत्री दत्तामा भरणे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही तक्रार केली आहे. करमाळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात आमदार नारायणआबा पाटील यांना पण भेटून तक्रार केली आहे. नारायणआबा पाटील यांनी त्या संदर्भात जलसंपदा मंत्री यांच्याकडे, पाटबंधारे मंत्री यांच्याकडे त्यांनी लिखित तक्रार पण दिलेली आहे. एवढंच नाही तर यानंतर प्राध्यापक शिवाजीराव बंडगर असतील, सुभाषराव गुळवे असतील, सुहासराव गलांडे सर असतील, प्राध्यापक शहाजीराव देशमुख असतील, तुकाराम देशमुख असतील, त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे निळकंठ शिंदे आहेत, चंद्रकांतजी सरडे आहेत, असे धुळाभाऊ कोकरे आहेत, आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे आहेत, हनुमंत यादव आहेत, संजय कदम आहेत, असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी यामध्ये एकत्र येऊन हे आंदोलन उभा त्यांनी केलेलं आहे. गावागावात बैठका चालू आहेत. सर्वपक्षीय एकत्र येण्याच्या दृष्टीनं उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीनं पुढाकार घेतलेला आहे आणि त्या दृष्टीनं प्राध्यापक शिवाजीराव बंडगर यांनी या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेण्याच्या दृष्टीनं जोरदार मोहीम आखलेली आहे. आता यामध्ये जी काही निविदा निघालेली आहे आणि नोटिसा निघालेली आहे, खरं तर आपल्या याच्यामध्ये जी काही राज्यातली एवढी मोठी धरणं आहेत, एवढी मोठी धरणं असताना उजनीवरतीच हा प्रयोग का? यामुळं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्राध्यापक शिवाजीराव बंडगर यांनी प्रश्न केला आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये निळवंडे धरण आहे, त्याच्यावरती तुम्ही प्रयोग करा ना, आमच्या उजनीवरतीच का? आता उजनी धरणाचा जो आपण विषय पाहिला तर माढा, करमाळा, इंदापूर, दौंड ही जी 3-4 तालुक्यातले, विशेषतः करमाळा, दौंड, इंदापूर या 3 तालुक्यातली जास्त, म्हणजे करमाळा तालुक्यातली जास्त गावं गेली आहेत. 82 गावाची 337 चौरस किलोमीटर म्हणजे जवळपास 35,000 हेक्टर क्षेत्र हे या उजनी जलाशयासाठी आपण शेतकऱ्यांनी दिले. घरं गेली, शेती गेली, मंदिरं गेली, रस्ते, सर्वस्व लोकांचं या ठिकाणी गेलं. तरीही हे लोक म्हणजे सहनशील आहेत, आणखी नीट पुनर्वसन नाही. आजही काही गावामध्ये माणूस जर त्या गावातला मयत झाला तर त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीची व्यवस्था नाही. म्हणजे किती अडचणी आहेत. आणि जर या शेतकऱ्याकडं काही अतिरिक्त शेती असेल आणि ती शेती तुम्ही काढून घेणार, तिथं शेतकऱ्याचे सर्वात महत्त्वाच्या भावना अडकलेल्या आहेत. त्यांच्या पाईपलाईन आहेत, त्यांचे विद्युत पंप आहेत, त्यांचे ते रोहित्र आहेत, आणि त्यांची देखभाल करायची कशी? मत्स्य व्यवसायिकांनी जर अशा पद्धतीनं प्रायव्हेट लोकांना दिलं तर त्यांनी तिथं तिथं जायचं कसं? आता शेतकऱ्याचं ज्यावेळेस पाणी खाली जातं त्यावेळेस 4-6 महिने शेतकऱ्यांना या जमिनी मिळतात. या जमिनीमध्ये शेतकरी जनावरांचा चारा करतो, म्हणजे पशुधन जगवण्यासाठी जो चारा मिळतो, किंवा काही शेतकऱ्यांना ज्या उघड्या जमिनी मिळत आहेत तिथं काही पिकं घेत आहेत ते, अरे त्यांच्या जमिनी पाण्यामध्ये गेल्या, त्यांचं तुम्ही महत्त्वाचं सार घेतलं आहे, आणि जर या थोड्याशा जमिनी त्यांच्याकडे असतील आणि त्या पण तुम्ही काढून घेणार असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं? उलट आहे या जमिनी ज्या संपादित झालेल्या आहेत परंतु पाण्याखाली जात नाही, या जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या करून द्याव्यात, अशी या धरणग्रस्त संघर्ष समितीची आणि सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि त्या का तर त्यांना त्या जमिनी वहीतल्या आहेत आज, पण त्यांना बँका कर्ज देत नाही, शासनाचं कुठलं अनुदान मिळत नाही, कुठल्या योजनेचा लाभ घेता येत नाही, विमा कंपनीचा लाभ घेता येत नाही. मग हा जो भाग आहे, शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या ऐवजी तुम्ही शेतकऱ्याला जर अशा पद्धतीनं टार्गेट करून शेतकऱ्याच्या जमिनी काढून घेऊन त्याला रस्त्यावरती आणण्याचं जे काम चाललेलं आहे हे पूर्णतः बेकायदेशीरच म्हटलं तर वावगं ठरणार नाही, पण किमान हे चुकीचं आहे. आणि ते घडू नये यासाठी या तालुक्यातील शेतकरी पेटून उठलेला आहे. तुम्हाला जर प्रयोगच करायचा असेल तर उजनीऐवजी जे काही राज्यातली इतर सगळे मोठे जे धरणं आहेत, या जायकवाडी प्रकल्प असतील, निळवंडे धरणं असतील, कितीतरी धरणं आहेत, तुम्ही तिकडे प्रयोग करा.
उजनीचा प्रयोग करू नये या दृष्टीनं शासनाला सर्वांचं आव्हान आहे. त्या दृष्टीनं या परिसरातील आमदार, मंत्री आणि पालकमंत्री ही सुद्धा निश्चित लक्ष घालतील आणि शेतकऱ्यावर हे येऊ घातलेलं जे संकट आहे हे संकट दूर करण्याचा प्रयत्न करतील. अन्यथा या तालुक्यातला शेतकरी पेटून उठल्याशिवाय आणि शासनाची जी काही चुकीची भूमिका आहे ती भूमिका डोळे उघडल्याशिवाय थांबणार नाही, एवढंच सांगावंसं वाटतं. नमस्कार.